कोंबडी म्हणजे आपण ज्याला कोंबडीचं मटण त्यांना दिलं, त्या मटणामधून त्यांना ती बाधा झाली अशा प्रकारची प्रथमदर्शनी माहिती आलेली आहे. आता ते खरं खोटं अजून पूर्णत्वाला यायचं आहे आणि म्हणून तिथे पूर्ण सॅनिटाईज करून सर्वच ठिकाणी त्यांना देणारं जे खाद्य आहे ते खाद्य तपासून द्या अशा प्रकारच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित प्राणी संग्रहालयाला दिलेल्या आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी ह्या घटना घडल्यात तिथला झू बंद करून एकूणच त्या परिसरात माणसं जाणं सुद्धा म्हणजे माणसाला सुद्धा त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो आणि म्हणून ते झू बंद करायला सांगितले तात्पुरते. एकदा परीक्षण झाल्यानंतर त्याची एकूण गरजेच्या असलेल्या गोष्टी त्यांना त्या ठिकाणी निर्माण झाल्यानंतर ते झू परत चालू केले जातील. नाही, आता या राजकीय याच्यावर मी भाषण नाही करू इच्छित का मला त्याच्यात स्वारस्य नाही आहे. नाही, बाब अशी आहे की ते ज्या घटकांनी ह्या गोष्टी केल्या त्या घटकांना निश्चितपणे प्राण्यांचं सुद्धा जीवन जगण्याचा अधिकार आहे हे त्या गोष्टी त्यांना माहीत नाहीत. शेवटी कधी कधी आपण वनामध्ये अतिक्रमण केल्यानंतर त्यांची जागा आपण व्याप्त केल्यानंतर अशा घटना घडतात. परंतु काही ठिकाणी वनामध्ये लोकांची शेती होते, त्या शेतीसुद्धा ग्रहण करून त्याचा मोबदला त्यांना द्यावा किंवा काही गावं आपण अभयारण्यामध्ये उठवली, त्यांना त्याचं स्थलांतरण केलं गेलं. भविष्यकालामध्ये प्राणी आणि मानव याच्यामधल्या प्रत्येकाचे अधिकार अबाधित ठेवण्याच्या अनुषंगानं निश्चितपणे धोरण आजवर राबवलं गेले, त्याच्यात अजून सुधारणा करू आपण. एखाद्या अभयारण्यामध्ये प्राणी बघण्याकरता लोकांना जर लायन्स, आता आपल्याकडे लायन नाहीत, परंतु टायगर सफारी वगैरे या ठिकाणी जाताना जे नियम आहे त्या नियमाचं पालन सगळ्यांनी केलं पाहिजे आणि नियमाच्या विरुद्ध वागले तर त्यांच्यावर कारवाई निश्चितपणे होणार.